गॅस कमी करा अगं, किती बाहेर ते आलंय. कमी कर, तेल गरम झालंय ना. काय खाते खारं शेंगदाणा वटाणं फुटाणं कुठं गेलं ग पूजा? पिशीच होतं तिथे. हा मला काय माहिती. तिच्यासाठी ठेवलेलं ना ते. मीठ आहे म्हणून खायचा सोडा टाकला होता मी. भरण्या वेगळ्या वेगळ्या कर मिठाची खायच्या सोड्याची. माझ्याकडून काय झालं माहिती आहे का, त्या दिवशी मी मिरच्या तळून काढलं. आता ही काय दिवसभर नसते, सकाळी शाळा दिवसभर असते. दिवसभर तुला त्रास देतो. तास दीड तास नसते दिवसात. काय तास दीड तास असती म्हणा ग. नाही मधल्या वेळेत तू नसते ना, म्हणजे 12ला असते. एकला दीडला गेल्यावर मग 1ला गेल्यावर 5ला. 5लाच ना, मग 4 तास. त्यावेळेस मग काय झालं, मिरच्या तळून घेतल्या मी आणि मला वाटलं की मीठच आहे, मी खायचा सोडाच दिला फेकून आणि लगेच म्हणतो पाहिलं मिरच्या तेल उडतंय ना. मग फुल हाताचं ते की तुला ड्रेस कशाला आणलाय, ड्रेस आणलाय कशाला, डाग दाखवायली मला. पण सोडवड आहे, तेल गरम झालं असेल तर. माझे पण काल पण माझी हो करंगळी नसते का आपली, ही गेली तेलात. काय नाही झालं, पण मला काय झालं नाही. मला कोणतं गरम गरम पदार्थ देखील खायला आवडत नाही. मला आंघोळ करताना देखील पाणी गरम असलं तर जमत नाही. नॉर्मल गरम पाणी असलं कीच आंघोळ करतो मी. पण आता पहिल्यांदा हे असलं चालू केलंय, म्हणजे वडापावचं आपण, तेव्हापासून मी गरम जवळ उभं पण राहतो. मग तेलात माझे बोट जाऊन बाहेर आले. आधी पण एकदा गेले आणि काल पण तसंच झालं. काय नाही झालं, पण म्हणजे पोळलंच नाही मला, काहीच नाही झालं मला. कसं काय? आधी काय म्हणायचे माहिती आहे का, मी बारका होतो तेव्हा, तुझ्या गावात होतं का नाही तसं मी सांगतो बघा, ऐक. समज काय कोणाची वस्तू चोरीला गेला असेल, काय झालं असेल, लोक काय म्हणायचे, गरम तेलात रुपया काढून काढ. म्हणजे जर समज ज्यानं चोरी केली असेल त्याला पोळणार, आणि ज्यानं नाही केली असेल त्याला नाही पोळणार. असतंय असं खरं दमानं. पूजा झाड तिथं ठेवल्यावर पाणी कसं पितील का? हा पडला बघून. ताटपत्री बांधायला आणलं की नाही पडत, आणि नाही आणलं की पडतोय. ते आणायचंच होतं ग जाऊन, नुसतं आणि पार पण आणावं लागेल. आज दुपारून तेच काम करू. हे दोन्ही दांड्या काढून पलीकडं घेऊ. पसरट होत आहे ग, ही ताडपत्री अशी खाली आली आपल्या अंगावर. तुळशा गेली अंगणवाडीत, पोरं गेले शाळेत. आता दुपारी रोहन काही येत, आर्यन काही येत नसतो बरं का इथं. पण आर्यन संध्याकाळी आला, किती मागतो तो? हा 4 5 6 कमी मागतच नाही पप्पा. 4 दे, 5 दे, 6 दे वडापाव. मी काय म्हणतो, जास्त तेलकट खाणं तर कुठं चांगलं असतं, म्हणून मी दुसऱ्या पोरांना सांगत असतो. तो तर माझा लेकरू आहे, त्याला मी म्हणतो, आर्यन खाण्याबाबतीत काय नाही रे पिल्या, पण जास्त खाणं चांगलं नसतं, जेवण पण करत जा असं म्हणून त्याला मी 2 दिलं तर घेत नाही. ही असली मग तर हिला शिव्या देऊन, उचलून, हिला ढकलून देऊन घेऊन जातो. मी असल्यावर जरा पोरं असतात शिस्तीत, कारण आणि त्यांचं काही प्रॉब्लेम असेल ते मला सांगतात. ते म्हणजे हिला काय ते एवढं मम्मी करत राहतच नाही. तिघच्या त्यांना माझाच लयला. कारण कसं मी सारखा हसत असतो आणि हसवत असतो, ही सारखी सिरियसच असते. विचारात मारल्यावर सिरियस राहणार नाही, गप राहणार. तसं नाही, 12 महिन्याचं म्हणतोय. 12 महिने तोंड तिचा. काय व्हिडिओ टाप करायचं नाही मध्ये. काय व्हिडिओ कशामुळे टाप? स्टाफ कुठाय चालूच आहे. बघ की तुला सेकंद पडते ते दिसतंय का नाही? चिडी करायची का? बरं मी चिडका आहे बाई, चिडी खात पुढं वडे जळायचे. लक्ष दे. तुझा मोबाईल कुठे आहे? माझा मोबाईल कुठं टाइम बघ पडला? बर. टाइम बघ म्हणला तर कुत्री का, ती कुत्री आहे. हा ती काय करते? त्या कुत्रीवर विषय आता ती मी कुत्री म्हणल्यावर आला.
त्या दिवशी काय झालं, मला सकाळी लय भूक लागलेली म्हणजे अति, आणि मी गेलो नाश्ता करायला लागलो. नाश्ता केला आणि स्वयंपाकघर नाही का आमचं, त्याचा दरवाजा लावून आलो बाहेर. ही लगेच मध्ये गेली आणि काय म्हणते, रोहनला म्हणते, रोहन सगळी भाजी मांजरानं खाल्ली र. बोका होता मध्ये, बोक्यानं सगळी भाजी खाल्ली. मला वाटलं खरंच खाल्लं काय की. थोड्या वेळानं मी गेलो तर मध्ये अजून डबल मला दिसलं ते आहे तसंच. म्हणजे मी जेव्हा खाल्लं त्याच्यानंतर किती राहिलं हे मला माहीत ना, मी बघितलं म्हणलं आयला तसंच तर पडलं, ही कशी म्हणते असं. मी गेलो, अगं बोकानं तर नाही खायलं की, कोण म्हणलं हाय की तसंच. म्हणे लय होती भाजी. म्हणलं मीच जेवलेलो. मग म्हणते मी तुम्हाला तर बोका म्हणले. बोका खाल्लाय म्हणून. काय तसं आता नाही, कुत्रीला कुत्रीच म्हणायला हिचं नाही विषय. ती कुत्री काय करते माहिती आहे का, ज्यावेळेस आम्ही इथून निघून जातो तेव्हा ती इथं येऊन बसती, आणि मग आम्ही इथं आलो की मग ती जाते फिरायला. आज ती उन्हात तशी लोळायला लागली आहे तिथं, काय माहिती आज नाही गेली, चालली बघ उठून. आम्ही आलो की ती जाते आणि आम्ही गेलो की येते. काय तिला नॉलेज असेल, काय तिला देवबुद्धी देत असेल काय माहिती, इथं येऊन बसती. एकदम सगळे सोडले तू, हा जेवढं बनवलं होतं मी तेवढं. अरे देवा, हिनं तर सगळंच उडवलं बाबा. ते मी बनवून बसलो, मिरच्या फिरच्या तोडून दिल्या आणि बसलो खाली. तिला म्हणलं तळ. आता आम्ही काय करत असतो, रोज शाळेतली पोरं आले की तळतो, मग ते गडबड करतात. म्हणून आज आम्ही लवकर केलंय. तर आता ते मला तर असं वाटतंय आज येतील का नाही असं. ती काय करत, कॉलेजचे पोरं वगैरे येते, त्यांनी खरं लय भारी पोरं ग ते, इमानदारी. त्यांनी उधारी आणून दिली मला, रस्त्याला अडवून दिली. ती काही पोरं आहेत ना आमच्या कॉलेजची इथं नाही का, ते येतात सतत खायला. मग त्यांच्याकडं त्या दिवशी पैसे राहिलेले, म्हणजे असं ते आता किती खर्चायला थोडंफार आणतात ना, मग त्याच्यापेक्षा जास्त खर्च झाला की कमी पडतंच की. त्यांना कमी पडलेलं तर म्हणले काका आम्ही आज उद्या तर सुट्टी आहे, 2 दिवसानं आणून देतो. म्हणलं चालेल. मग सकाळी मी कवडगावला जात होतो बेसन वगैरे घ्यायला, तर त्यांनी मला हात केलं आणि तिथं अडवून पैसे दिले. इमानदारी म्हणायचं त्याला, इमानदारी. आला, वाटलंच होतं आम्हाला तू येणारच आहे. रोहन शाळा सुटल्या आला. पाय तोडतो की काय माझा तू. पप्पा सांग 20 नाहीतर तू दे ना. तो पोरगा त्याचे पैसे देऊन गेला. मग त्याला म्हणलं तुझ्या पप्पाकडं पण आहे. म्हणला त्यांनी आणून दिलं तर ठीक, नाही तर मी आणून देतो असा बोलून गेला. हां बघ बरोबर बेसन पण आज तो स्पीड कमी करणार, नाही तर मग ते शिजत नाही चांगलं, पण लाल होतंय पटकन. बघा इकडे कसे वडे निघाले. वाजले बघ 12 तोंडावर आली बघा पोरं. काय व्हिडिओ लय कटाळा आला काय की व्हिडिओ.